श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. आपल्या घरामध्ये घटस्थापना असेल किंवा घटस्थापना नसेल किंवा तुमच्या गावी तुमच्या सासूबाई किंवा मोठ्या जाऊबाई जिथे असतात, जिथे तुमचं मुख्य घर आहे तिथे घटस्थापना केली जात असेल आणि तुम्ही व्यवसायानिमित्त जॉब निमित्त शहरामध्ये राहता, दुसऱ्या ठिकाणी राहता, तर तेव्हा सुद्धा आपण ज्या घरामध्ये राहतो, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ते आपलं स्वतःचं असू देत किंवा रेंटवर असू देत, त्या घरामध्ये आपल्या कुळदेवीसाठी जी आपल्या कुळाचं रक्षण आजपर्यंत करत आलेली आहे आणि ती पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या करणार आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यांना जी योग्य मार्ग दाखवते, वेळोवेळी संकटांना, दुःखांना, अडचणीमध्ये सामोरं जाण्याची शक्ती देते, एक प्रकारचं पाठबळ देते की तू चालत राहा, तुला यश नक्की मिळेल, अशा आपल्या कुलदेवीसाठी अखंड दिवा हा आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायला हवा. आता हा अखंड दिवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा लावावा, तेलाचा लावावा की तुपाचा लावावा, कुलदेवीचा फोटो असेल तर, कुलदेवीचा फोटो नसेल तर त्याची काळजी कशी घ्यावी, मग तो विझू नये म्हणून काय करावं, त्याचबरोबर अजून सकारात्मक ऊर्जा म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी त्या दिव्यामध्ये काय वस्तू टाकाव्यात, तेलाचा दिवा असेल तर आई जगदंबेच्या कोणत्या बाजूला ठेवावा, तुपाचा दिवा असेल तर कोणत्या बाजूला ठेवावा, मग पूजा मांडणी करूनच तिथे अखंड दिवा लावावा का की देवघरासमोर लावावा, पिरियड्स आले तर काय, सुतक आले तर काय, अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी म्हणजे तुम्ही मनामध्ये संकोच न करता, एकही प्रश्नचिन्ह न ठेवता, बऱ्याच वेळेला काय होतं की नियमांचं बर्डन आपल्याला येतं जेव्हा आपण गोष्टी ऐकतो त्यावेळेला, आणि असं वाटतं की मग मी करू का नको करू. तर असं तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, जे डाऊट आहेत, सगळी भीती आहे निघून जाईल आणि अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केल्याने मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर कृपा होईल. आणि आजपर्यंत जर कुलदेवीच्या सेवेचे तुम्हाला अनुभव आलेले नसतील किंवा तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये, विवाह होत नाहीये, स्वतःचं घर होत नाहीये, धनधान्यामध्ये बरकत होत नाहीये, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी हळूहळू कुलदेवीच्या कृपेने आणि या अखंड दिव्याच्या सेवेने तुम्हाला कमी होताना बघायला मिळतील. तर सर्वात अगोदर बघा, नवरात्रीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी जर आपल्याकडे घट असतील तर त्या घटासमोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. आता जसं की माझ्याकडे आहे, माझे घट गावी असतात, तर मी काय करते की आमची कुळदेवी जी आहे ती तुळजाभवानी आहे, तुळजाभवानी मातेचा फोटो ठेवते आणि तुळजाभवानी मातेच्या फोटो समोर मी अखंड दिवा लावते. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आता यावर्षी मी माझ्या मनाचं असं मला वाटलं म्हणून मी ही गोष्ट करणार आहे. तुम्ही असं करावं असं नाही, पण मी करणार आहे म्हणून मी तुमच्यासोबत एक शेअर करत आहे की तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी काय करणार आहे की आता माझं 108 दिवसांचं सत्यनारायणात सुरू आहे. तर सत्यनारायण भगवानांची जी पूजा मांडलेली आहे माझी, त्याच्याच बाजूला मी माता लक्ष्मीचा पण फोटो ठेवणार आहे, जो आपण वैभव लक्ष्मीचे जे शुक्रवार करतो त्या दिवशी पूजा करतो, तर माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे तो ठेवणार आहे. आणि त्याच्या बाजूला जो आमचा तुळजाभवानी मातेचा फोटो आहे तो ठेवणार आहे. म्हणजे सत्यनारायण भगवान म्हणजे विष्णू भगवान, माता लक्ष्मी आणि तुळजाभवानी माता तिन्ही आहे. आता सत्यनारायण करताना मी सत्यनारायण भगवानांसमोर सकाळी देवपूजा करताना सुद्धा दिवा लावते, नॉर्मल आपण देवाजवळ लावतो तसा, आणि संध्याकाळी जेव्हा सत्यनारायण करते त्यावेळेला पण दिवा लावते, आणि रात्री 12 वाजता जेव्हा माझी व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू असते त्यावेळेला सुद्धा मी दिवा लावते, कारण व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा माझी 108 दिवसांची सुरू आहे. आता मी काय करणार आहे की जे माता लक्ष्मीचा फोटो आहे त्याच्या समोर मी हे 9 दिवस शुद्ध गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावणार आहे. आणि जी तुळजाभवानी मातेचा फोटो आहे त्याच्या समोर मी जे आपलं देवासाठी जे कोणतं आपण तेल वापरतो त्याचा मी दिवा लावणार आहे. देवासाठी मी जनरली तिळाचं तेल वापरते, ती बॉटलच आणते तिळाच्या तेलाची. तर समजा मी तिळाच्या तेलाचा दिवा आई भगवती समोर म्हणजे तुळजाभवानी मातेसमोर लावणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा फक्त आपण एकच दिवा लावू शकता. आता दिवा कोणता घ्यायचा अखंड दिव्यासाठी? जी प्रथा पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबामध्ये चालत आलेली आहे
त्या पद्धतीचा दिवा आपण घ्यायचा आहे। बघा, आपल्या कुळातील, आपल्या घराण्यातील रूढी परंपरा ह्या चालू ठेवणं याचं कर्तव्य हे आपलं आहे, ते आपण करायचं आहे। समजा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली किंवा तुम्ही अजून कुठे ऐकली, तुम्हाला ती आवडली, तर आपल्या चालत आलेल्या गोष्टी सोडायच्या आणि सांगितलेल्या कुठेतरी ऐकलेल्या गोष्टीचा अवलंब करायचा असं नाही करायचं। याचा त्रास आपल्यालाच होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच होतो। तर अशा वेळेला काय करायचं, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू ठेवायच्या आणि तिसरी आवडलेली गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करायची, पण आपल्या सोडून ती आपण अवलंब करायचा नाही। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट। तर तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या जो दिवा वापरला जातो त्याच्यामध्येच आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। नाहीतर बघा, पितळेचा असू शकतो, चांदीचा असू शकतो, मातीची पणती असू शकते, दगडाचा दिवा असू शकतो, कशातही आपण अखंड दिवा लावला तरीही चालेल, काहीही हरकत नाही। आता सर्वात महत्त्वाचं की वात कोणती घ्यायची। बरेच जण कलाव्याची वात घेतात, तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही घेऊ शकता, आणि बरेच जण आपली कापसाची वात बनवतात, तर मी कापसाची वातच बनवते। ही सुद्धा आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला ती वात घ्यायची आहे। आता मग तेलाचा सर्वात मोठा प्रश्न की ताई मग तिळाचंच तेल वापरायचं का, आम्हाला तेलाचा अखंड दिवा लावायचा आहे। तर बघा, असेल तुम्हाला म्हणजे इझिली अवेलेबल होत असेल, तुम्हाला शक्य असेल ते खरेदी करून लावणं, तर त्याचा लावा, नक्कीच याचा खूप चांगला परिणाम, प्रभाव आपल्याला बघायला मिळेल। पण तुम्हाला अवेलेबल नाहीये, अवेलेबल होऊ नाही शकणार, जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या घरामध्ये, प्रत्येक जण वेगवेगळे वापरत असतील, तुम्ही तुमच्या घरामध्ये देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते तेल आपल्याला या 9 दिवसामध्ये अखंड दिव्यामध्ये वापरायचं आहे। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। भले तुम्ही 9 दिवस शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावला आणि तुमचं मनच स्वच्छ नाहीये, तर तुमच्या त्या अखंड दिव्याला, या सेवेला काहीही महत्त्व नाही। त्यामुळे आपलं मन शुद्ध असेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या तेलाचा, त्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता। आता तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, तर गायचं तूप तुमच्याकडे नाही, बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की ताई गायचं तूप नाही, आमच्याकडे म्हशीचं तूप आहे। काही हरकत नाही, तुम्ही म्हशीच्या तुपात दिवा लावा आणि त्या तुपामध्ये म्हणजे त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद तुम्ही स्प्रिंकल करा, या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता आपण हा दिवा प्रज्वलित करतोय, तर तो कोणत्या बाजूला ठेवावा, घटाच्या कोणत्या बाजूला ठेवावा, किंवा माता तुळजाभवानी मातेचा किंवा तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्यांचा तुम्ही फोटो ठेवलेला आहे तर कोणत्या बाजूला ठेवावा। तर तो जो तेलाचा दिवा आहे तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे, आणि जो तुपाचा दिवा असेल अखंड दिवा तो आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे। म्हणजे तेलाचा जो दिवा तो आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा जो दिवा आहे तो आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे। आता अखंड दिवा हा डायरेक्ट समोर जमिनीवर ठेवायचा नाहीये। काय करायचं, तुम्ही छोटस चौरंग, पाटा किंवा कशावर तरी दिवा ठेवणार असाल ना, तर त्याच्यावर थोडीशी तांदळाची रास घालायची आणि एखाद्या बर्ड्सनी किंवा अगरबत्तीच्या काडेनी किंवा बोटानी त्याच्यावर आपल्याला अष्टकमल दल काढायचं आहे। अष्टकमल दल येत नाही तुम्हाला काढता, काही हरकत नाही, तुम्ही स्वस्तिक काढा। स्वस्तिकही तुम्हाला शक्य नाही, काही हरकत नाही, तांदूळाची रास घाला, त्याच्यावर हळदी कुंकू लावा आणि त्याच्यावर आपल्याला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे या पद्धतीने। आणि दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीने संकल्प करायचा आहे। आता संकल्प काय करायचा आहे, आपली जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं स्मरण करायचं, म्हणजे 11 वेळा त्या कुलदेवीचं नाव घ्यायचं, त्यानंतर आपलं नाव, आपलं गोत्र, आणि हे 9 दिवस, नवरात्रीचे 9 दिवस आई भगवती, माझ्या कुळाची कुलस्वामिनी कुलदेवी, तुमच्यासाठी मी 9 दिवस अखंड दिवा आपल्या या घरामध्ये, या वास्तूमध्ये प्रज्वलित करत आहे, या दिव्याचं रक्षण करा, माझा हा दिवा शांत होऊ देऊ नका, 9 दिवस अखंड माझ्याकडून या अखंड दिव्याची सेवा, त्याचबरोबर इतर काही सेवा असतील त्या माझ्याकडून करून घ्या, आणि आई भगवती माझ्या या घरामध्ये, या वास्तूमध्ये सूक्ष्म स्वरूपात तुझा वास असावा, आणि मी जी काही सेवा करते त्याचा तू स्वीकार करावा, असं आपल्याला बोलायचं आहे। आणि ह्या 9 दिवसामध्ये जर माझ्याकडून काही चुका भुला झाल्या तर त्या
त्याबद्दल मला क्षमा कर, ज्या म्हणजे माझ्याकडून चांगलं होत असेल त्याचा स्वीकार कर आणि ज्या चुका झाल्या असतील त्या माझ्याकडून पुन्हा पुन्हा होणार नाहीत अशी मला सद्बुद्धी दे, ही प्रार्थना करायची. आणि त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं, एक फूल ठेवायचं, नमस्कार करायचं आणि त्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. या पद्धतीने आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा त्याची ज्योत जी आहे ती कोणत्या साईडला असावी? दिव्याची ज्योत आपण पूर्वेकडे करू शकतो, उत्तरेकडे करू शकतो, पश्चिमेकडे करू शकतो. दक्षिण दिशा सोडून आपण कुठेही करू शकतो. आणि जर वरती हे करणार असेल तो दिवा आपल्या वरती, त्याच्यामध्ये आपण वाद घालतो बघा, तसा असेल तर काहीच हरकत नाही, तसा सुद्धा आपण अखंड दिवा लावू शकतो. आता आपण जेव्हा आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतो तर तेव्हा आपलं घर बंद करून आपल्याला कुठेही जायचं नसतं. तुम्ही जॉब करताय वगैरे तर तुम्ही ऑफिसला जाताय पण संध्याकाळी तर घरी येताय ना, मग हे चालेल, पण सेफ्टीची काळजी घेऊन आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे. फक्त ऐकलं, ह्यांनी सांगितलं म्हणून लावला आणि घर बंद, मग घरामध्ये काही झालं तर ह्या गोष्टीचं आपण जे आहे ते काळजी घ्यायची आहे. या गोष्टी आपल्याला जर पाळणं होत असतील तरच अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे. घर बंद करून का जायचं नाही असं म्हटलं जातं बघा, तर कारण बघा आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असते. आपल्या घरामध्ये पाहुणे म्हणून आई आपली कुलदेवी आलेली आहे आणि आपण कुलप लावून दुसरीकडे जातोय, तर हे कुठेतरी योग्य नाही, त्यामुळे असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट ही सेफ्टीची पण आली. आता 9 दिवस हा अखंड दिवा जो आहे तो विझू नये म्हणून काय करायचं आहे, तो शांत होऊ नये म्हणून काय करायचं, तर या दिव्यामध्ये छोटासा भीमसेनी कापराचा जो तुकडा असतो तो टाकायचा आहे. कापूर आपण दिव्यामध्ये टाकल्याने, तेल असू द्यात किंवा तूप असू द्यात, त्याच्यामध्ये टाकायचं, त्या दिव्याला ऑक्सिजन मिळतं आणि आपला दिवा हा शांत होत नाही म्हणून कापूर टाकायचा आहे. आणि माता लक्ष्मीला प्रिय गोष्टी काय आहेत? आई भगवतीच्या सेवेमध्ये हवन असू द्या, काही असू द्या, आपण कोणत्या गोष्टी वापरतो त्या म्हणजे लवंग आणि इलायची, हिरवी इलायची जी असते, ज्याला वेलदोडा सुद्धा म्हटलं जातं. तर आपल्याला एक लवंग आणि एक वेलदोडा आणि एक कापराचा तुकडा टाकायचा आहे. आता तुम्हाला लवंग आणि वेलदोडा टाकायचा नसेल तर काही हरकत नाही, नका टाकू, फक्त कापूर टाका आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता जसं जसं तेल संपेल तुम्ही एक टाइम ठेवा, सकाळ किंवा संध्याकाळ किंवा तुमच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे. आता दिव्याला काजळी आलेली आहे, दिवा शांत होतोय असं तुम्हाला वाटतंय, तर अशा वेळेला काय करायचं, दुसरी एक आपल्या घरातली निरांजन घ्यायची. तेलाचा जर आपण अखंड दिवा लावलेला असेल तर तेलाचीच निरांजन घ्यायची, तुपाचा जर अखंड दिवा लावलेला असेल तर तुपाचीच निरांजन घ्यायची. आणि ते जे आपला अखंड दिवा चालू आहे त्या दिव्याने हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर त्या अखंड दिव्याची जी काजळी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण निरांजनामध्ये दिवा लावून घेतलेला आहे त्या दिव्याने परत तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा शांत झाला तर काहीही घाबरायचं नाही. बऱ्याच वेळेला त्याला ऑक्सिजन मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला एकदम हवा येते किंवा अशा काही गोष्टी होतात की ज्यामुळे तो शांत होऊ शकतो, काहीही घाबरायचं नाही. आता तुम्हाला जर पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळी या अखंड दिव्याची काळजी घेऊ शकतात आणि जर सुतक आलं तर मग तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे हे जे अखंड दिवा आहे तो या पद्धतीने या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण लावू शकतो आणि त्याची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकतो. आता तुम्हाला अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर फक्त सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये जी आपली कुलदेवी आहे त्यांच्या समोर जरी आपण दिवा लावला आणि आपल्या कुलदेवीचं 11 वेळा नामस्मरण केलं तरीही खूप आहे. आता हा अखंड दिवा तुम्ही जर फोटो वगैरे असा ठेवला मी सांगितलं तसं तर त्याच्या समोर लावू शकता. तुम्ही जर अशी स्पेशल पूजा मांडणी करत नसाल तर आपल्या देवघरासमोरच, आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तर असेलच, तर देवघरासमोर सुद्धा सेम याच पद्धतीने आपण अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकतो. तर मला वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि दिले सुद्धा आहेत. काही जर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी कव्हर करण्याचा, त्या गोष्टी सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.